आम्ही निघालोय गावी, कारण आज आहे आमच्या गावची सर्वात मोठी यात्रा. सकाळी क्लासेस घेऊन निघालो, त्यामुळे वेळ झाला म्हणून नाश्ता करायला दत्तनगरच्या साऊथ एक्स इडलीला थांबलो. सकाळी सकाळी महाराजांची मूर्ती बघितल्यावर प्रसन्न वाटलं. लगेच 5 मिनिटात गरमागरम इडली पण मिळाली आणि त्याची चव तर अप्रतिम होती. इडली खाऊन मी थोडा वेळ बाबूशी मस्ती केली आणि पुढे निघालो. खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. मी खाताना बघून बाबू माझ्याकडे रागाने बघू लागली, म्हणून मी तिला दीदीकडे दिलं, तर तिची अवस्था बघा कशी केली. साताऱ्यात पोहोचल्यावर एके ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलो. काकाने आमच्या समोरच ताज्या ताज्या उसांचा रस काढून दिला. तेव्हा मला इधर से आलू डाला तो उधर से सोना निकलेगा या वाक्याची आठवण झाली. काकांनी मापात पाप न करता सगळे ग्लास अगदी काठोकाठ भरून दिले. पण भैयाने मात्र तू छोटी आहेस, तुला अर्धाच ग्लास बास म्हणत मला ग्लास दिला. मी पण जाऊन दीदीसोबत ग्लास एक्सचेंज केला. विट्यात आल्यावर घरी न्यायला थोडा खाऊ घ्यावा म्हणून लक्ष्मी बेकरीत गेले आणि तो